नमस्कार सगळ्यांना. रसोई रेग्युलर विथ विनीतामध्ये तुमचं स्वागत आहे. तर इथं बघू शकता तुम्ही एकदम मऊ जाळीदार असा हा केक बनवून तयार झालेला आहे. हा केक ना रागीचा बनवलेला आहे, ज्याला आपण नाचणीसुद्धा म्हणतो. ह्यामध्ये ना गूळ ॲड केलेला आहे, ना साखर ॲड केलेली. विदाऊट गूळ आणि हा साखरेचा केक बनवलेला आहे. एकदम पौष्टिक आणि हेल्दी असा केक आहे आणि लहान मुलांसाठी तर खूप हेल्दी आहे. एकदा नक्की ट्राय करा. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, ते मी 1 कप खजूर घेतलेला आहे. खजूर मधले बिया काढून घेतलेले आहेत, ते एका बाउलमध्ये मी काढून घेते. त्यामध्ये ना एकदम पूर्ण गरम गरम दूध घ्यायचं आहे. खजूर बुडतील एवढ्या प्रमाणात आपल्याला दूध मिक्स करून घ्यायचं खजूरमध्ये. अशा प्रकारे आपल्याला खजूर बुडतील अशा प्रकारे दूध ॲड करून 3 तासासाठी भिजत ठेवायचं. तर इथे 3 तास झालेले आहेत. बघू शकता तुम्ही खजूर छान भिजलेले आहेत. हे खजूरनं आपल्याला आता मिक्सरमधनं वाटून घ्यायच्यात. तर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथे काढून घेते आणि अशा प्रकारे एकदम बारीक पेस्ट करायचं आहे. दरदरीत राहिलं तरी काही हरकत नाही. तर ते मी एका बाउलमध्ये काढून घेते. तर अशा प्रकारे काढून घेतल्यानंतर आपण केक ज्या भांड्यात बनवणार आहे, तर इथे मी केक कुकरमध्ये बनवणार आहे. तर एक कुकर घेतलेला आहे मी. त्यामध्ये अशा प्रकारचं माझ्याकडे रिंग आहे. जर रिंग नसेल तर तुम्ही स्टँड ठेवू शकता. जर स्टँड आणि रिंग दोन्ही नसेल तर प्लेटसुद्धा ठेवू शकता. तर इथे मी झाकणाची शिट्टी काढलेली आहे आणि रिंगसुद्धा काढलेला आहे आणि ते मी प्रीहीट करायला ठेवते एकदम मंद आचेवरती. आणि केक ज्या भांड्यात बनवणार आहे त्या भांड्याला बटर पेपर लावून तूप लावून घेतलेलं आहे, ते मी साईडला ठेवते. तर इथे मी 1 कप नाचणीचं पीठ घेतलेलं आहे, ज्याला आपण रागीसुद्धा म्हणतो. त्यामध्ये ना मी इथे 2 टेबलस्पून कोको पावडर घेतलेला आहे. तर इथे मी 2 टेबलस्पून कोको पावडर आणि 1 टीस्पून बेकिंग पावडर आणि अर्धा टीस्पून बेकिंग सोडा हे सारं आपल्याला चाळून घ्यायचं आहे. तर चाळून झाल्यानंतर त्यामध्ये ना मी इथं गोडे तेल यूज केलेलं आहे. तुम्ही तेलाच्या जागी ना तूपसुद्धा यूज करू शकता आणि बटरसुद्धा यूज करू शकता. तर इथे मी तेल यूज केलेलं आहे. आणि त्यामध्ये ना आपल्याला हे खजूरचं जे पेस्ट आहे ना, ते व्यवस्थित पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने पूर्ण खजूरनं आपल्याला नाचणीच्या पिठामध्ये व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण मिक्स झाल्यानंतर ना हे पूर्ण बॅटर बनवायला ना 1 कप पूर्ण दूध लागतं आहे. दूध ना नॉर्मल रूम टेम्परेचर थंड दूधच घ्यायचं आहे आपल्याला. तर थोडं थोडं करून मी त्यामध्ये दूध ॲड करते आणि पूर्ण 1 कप दूध लागलेलं आहे. तर अशा प्रकारे इथे पूर्ण आपलं बॅटर बनवून तयार झालेलं आहे. त्यामध्ये ना मी इथे थोडे खजुराचे काप आणि काजू बदामाचे काप ॲड करते आणि थोडेसे वरती सजावटीसाठी ठेवते. आणि इथे मी 4 चमचे दुधावरची साय घेतलेली आहे. त्याने ना केकला खूप छान टेस्ट येते. तर अशा प्रकारे आपलं केकचं बॅटर बनवून तयार झालेलं आहे. हे ना आपण केक ज्यामध्ये बनवणार आहे त्या भांड्यामध्ये हे बॅटर ओतून देऊयात. तर अशा प्रकारे मी त्यामध्ये काढून घेते. तर पूर्ण व्यवस्थित पुसून घ्यायचं, त्याला भरपूर लागलेलं आहे. तर अशा प्रकारे थोडंसं टॅप करून घ्यायचं आणि वरून खजूर आणि काजू बदामाचे काप सजावटीसाठी. तर कुकरमध्ये आपल्याला ठेवून द्यायचं आहे. तर हे पूर्ण केक बनायला मला जवळजवळ 30 मिनटं लागलेले आहेत. 30 ते 35 मिनटं लागतील. खालीवर होऊ शकतील एखादे मिनटं इकडं आणि तिकडं. तर पूर्ण केक बनवून झाल्यानंतरच थंड झाल्यानंतर आपल्याला केक खाली काढून घ्यायचा. तर चेक केले केक मी छान बनलेला आहे. तर ते आपल्याला काढून घेऊयात. तर लूज करून घेतलेले आहे मी साईडनी आणि वरून बटर पेपर काढून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपला एकदम जाळीदार आणि एकदम मऊ असा केक बनवून तयार झालेला आहे. तुम्ही तुमच्या आवडत्या शेपमध्ये कट करू शकता. तर अशा पद्धतीने मी कट केलेला आहे. बघू शकता तुम्ही एकदम छान असा केक बनवून तयार झाला. ह्यामध्ये ना मी साखर ॲड केलेलं नाही आहे ना गूळ ॲड केलेला आहे. खजूरने ना खूप छान गोडपणा येतो ह्याला आणि खूप पौष्टिक असा हा केक बनवून तयार झालेला आहे. एकदा तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला आवडेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.